नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमर्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। 50 वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्री सत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविदौ नूनं मनां मा कृथाः श्री सत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। काल श्रीकृष्णाने अर्थात व्यंकटेशाने बकुलावतीला पाठवलं की आकाशराजाकडे जा आणि माझ्यासाठी पद्मावतीला माग आणि काही तर कर, माझं लग्न निश्चित करू ना। बकुलावतीला पाठवल्यानंतर श्रीनिवासने विचार केला की एक पुत्रो ह्यपुत्रस्तु, एकच मुलगा भरवसा नसतो, घरात ठेवतो की नाही, म्हणून 2-4 मुले असले पाहिजे। एकच डोळा केव्हा काय होतं माहित होत नाही, एक दुसरा डोळा पाहिजे। असेच महत्त्वपूर्ण काम फक्त स्त्रियांच्या हाती देण्याने ते पूर्ण होत नाही, तो पुरुषांनी त्याला हातभार लावला पाहिजे। म्हणून श्रीनिवासाने विचार केला, स्वतः एक म्हातारी ज्योतिष सांगणारी, गावागावात काय तर भविष्य सांगत भविष्यवक्ता पुलिंदिनीचा वेश घेतला और नारायणपूरला गेले। पण इथे काय झालं होतं, श्रीनिवासला बघितल्यानंतर पद्मावती कामज्वराने पीडित झाली होती। वैद्यांचा कोणताही औषध त्याच्यावर परिणाम होत नव्हता आणि त्यावेळी पुलिंदिनी सर्वांची चिंता दूर करते, कष्ट दूर करते, ते करते, हे करते, असे फिरायला लागले होते। तो पुलिंदिनी नव्हते, स्वतः श्रीनिवासच तो वेशाने आला होता। तो धरणी देवीने तिला बोलवले आणि ती सांगते की तिच्याकडून सर्व वस्तू दान घेऊन भगवंत पुलिंदिनी सांगते, पद्मावतीचा ज्वर उतारायचा असेल तर त्या श्रीनिवासाचे 60 जोडीत तुझ्या मुलीचं लग्न कर, नाहीतर ते मरून जातील। अटंबाम फोडला त्याने। तर त्यावेळी धरणी देवी सांगते की आम्ही क्षत्रिय आहोत, क्षत्रियांच्याकडे वर पार्टीचे लोक येऊन तुमची कन्या आम्ही लग्न करून घेतो, तुमची कन्या द्या म्हणून विचारायचं असतो, ते आल्याशिवाय माझ्या मुलीला कसं देऊ मी, तो आमच्याकडे कशाला येतील। सांगतो माझे भविष्य इतका परिणामकारी आहे, एक अर्धा तासात त्याची आई तुमच्या घरी येणार आहे आणि जास्त विचार करू नका,
आजच प्रतिज्ञा करा, साखरपुडा करून त्याच्या आईला पाठवा. अर्थात स्वतःचा लग्नाचा सगळी व्यवस्था त्याने करून घेतला. इथपर्यंत आम्ही आलो होतो. जेव्हा बृहस्पत्याचार्याने सांगितलं की तो त्या श्रीनिवासाविषयी शुकाचार्यांना विचारा. मी इंद्रलोकात असतो, मला इकडचे व्यवहार माहीत नाही, इकडच्या व्यक्तीचा जास्त परिचय मला नाही. शुकाचार्यांना बोलवा म्हणून सांगितल्यानंतर आकाशराजाने स्वतःचा भाऊ तोंडमानला शुकाचार्याकडे पाठवला. तो शुकाश्रमाला आले. ते नारायणपुराचा जवळच होता. तो शुकाचार्य अंघोळ करून जपाला बसले होते. त्याने साष्टांग नमस्कार केल्यानंतर शुकाचार्याने विचारलं, कोण आपण, काय पाहिजे होता? मी तोंडमान, आकाशराजाचा भाऊ, सांगा काय काम आहे. तो आकाशराज स्वतःच्या मुलीला त्या व्यंकटगिरीत असणाऱ्या त्या व्यंकटेशाला स्वतःची मुलगी देऊन लग्न करण्याचा विचार करीत आहे. त्या व्यंकटेशाच्या श्रीनिवासाच्या विषयी विवरण समजून घेण्यासाठी राजाने आपल्याला आमंत्रण दिलं आहे. आपण येऊन राजाचे संशय दूर करा. तोंडमान सांग, परत सांग. त्या श्रीनिवासाला आकाशराजा आपली कन्या देणार आहे आणि त्याच्यासाठी मध्यस्थीसाठी मला बोलवलं आहे. तो नाचू लागले, भगवंता कृष्णा गोविंद हरे कृष्णा, हा कृष्ण द्वारका वासिन काशियाश जगतपते, देव तुझ्या लग्नासाठी मी मध्यस्थ. इतका आनंद, इतका आनंद, अत्यंत आनंद. त्या आनंदाने त्याने काय केला, आपला कौपेन सुद्धा काढून फाडून टाकलं. नाचू लागले, कमंडल तोडून टाकले. जेव्हा आवेग कम झाला, नंतर त्याला हाता येत होता म्हणून दर्भ घेऊन आले. दर्भाचे परत कपडा करून घेतले आणि सभोवती दर्भाचा कपडा त्याने धारण केला आणि त्यात गर्भाचा कवच बनवले आणि फुलांचा कुंडल बनवले. दर्भातून किरीट बनवले. राजाकडे जायचं प्रोटोकॉल आहे ना, चांगले वेट धारण करून राजा मला जायला लागतो. तो म्हणून सर्व दर्भानेच तयार केले. त्याने तयार करून चल तोंडमान येतो म्हणून तो त्यांना बसून त्यानंतर त्यावेळी आकाशराजा विचारतो, त्या श्रीनिवासाला माझी मुलगी देण्याचा मी विचार करीत आहे, त्याच्याविषयी मला सांगा. अरे आकाशराजा, काय सांगायचं असतो, तुझ्या मुलींना कुशीने देऊन टाक, तसा वर जगात भेटणार नाही. तो सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे, जगत स्वामी आहे. तसाच जावई तुला भेटणारच नाही. काही चिंता करू नको, देऊन टाक. तेव्हा शुकाचार्यांचे ऐकून राजाने परत बृहस्पत्याने बोलवलं, सगळे बंधूंना बोलवलं आणि बकुलावतीला सिंहासन देऊन तिथावर त्याला बसविले आणि सांगतात, आता आजच साखरपुडा करून तो तुझ्या जोडे मी तुझ्या मुलाला संदेश पाठवीन, बसा म्हणून त्याला बसवले. बकुलावती स्वतःला चिमटा काढून, खरं आहे का की मी हे सगळं स्वप्न बघित आहे? मी विचार करीत होती ते माझ्याशी बोलतील की नाही. एक जागा जा, तुझ्या त्या वनवासीला कोण मुली देणार म्हणून हे झिटकारतील अशी मी कल्पना करीत होती. हे आल्यानंतर आदराने बसवले, आतिथ्य केला आणि साखरपुडा करण्याची तयारी केली. भगवंता तुझी महिमा अपरंपार. तुझे नाटक, कपट नाटक सूत्रधारे तो सामान्य नाही. परमात्मा तुझी लीला मी समजू शकत नाही. त्यानंतर
तर व्यंकटेशाचा परिचय पहिल्यांदा धरणीदेवीने विचारला होता, त्याचं नाव काय? तेव्हा ते सांगते त्याचं नाव कृष्ण. आता काय सांगायचं, त्याचे आई वडील कोण? त्याने सांगितलं यशोदा देवकी. आणि त्याचे वय काय? 25. त्याच्या गोत्र काय? श्रीवत्स गोत्र. जे काय आठवणाला सांगून टाकले होते. श्रीनिवासाने काय सर्व असं सांगून काय सांगितलं नव्हता. पण आता परिचय कसा काय? तिलाच माहीत नव्हतं त्या आई वडील कोणा. त्या आई वडीलच नाही कुठून सांगायचं. परत साखरपुड्याला बसल्यानंतर पुरोहिताने विचारलं मुलाचं नाव काय आहे? विचार करला सगळे कोणता नाव मी सांगितले होते, कृष्ण राम गोविंद. हा, त्याच्या वय काय आहे, त्याच्यात तुमच्या गोत्र काय आहे? तिला विचार करू लागले की मी काय सांगितलं होतं, आठवण राहिला नाही. आता पहिल्यांदा सांगण्यात आता सांगणं फरक झाला तर खोटं बोलतो म्हणून निरस्त होतो. त्यानंतर भुकलावतीने सांगितलं बृहस्पत्याचार्य तुम्ही कलियुगाच्या ब्राह्मणांचा करत आहात, वारंवार विचारतात. एकदा सांगितलं धरणी देवीला, विचारून घ्या. त्यांच्यावरच तो रागवली. धरणी देवीने सांगितलं माझ्याकडे सर्व सांगितलेलं आहे. ते सर्व सांगून टेकलं आणि सर्व पत्र तयार झाला. पुण्यावचन झाला, पूजा झाली और श्रीनिवासाला देण्याचा निश्चय झाला. त्यानंतर आकाशराजाने त्या श्रीनिवासासाठी पत्र लिहिले. देवादिदेव वंद्य जगत सर्वज्ञ जगतस्वामी श्रीनिवासाला मी आकाशराजा तुमचा ससुर होत असल्यामुळे तुम्हाला आशीर्वाद देतो. वैशाख शुद्ध शुक्ल पक्ष दशमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर माझी कन्या तुमच्या हातात देऊन पाणीग्रह करून अग्निसाक्षीने ब्राह्मविवाह विधीने लग्न करून देतो. आपण आमची प्रार्थना स्वीकारावी आणि कृपा करून आमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी तुम्ही स्वीकृती द्यावी आणि लग्नाच्या वेळी सकल परिवारात सकट तुम्ही या. इथे आकाशराज. त्यानंतर शुकाचार्यांच्या हातात तो पत्र दिला गेला. शुकाचार्य आनंदाने निघाले. आज देवाचं दर्शन मला होतो, देवाशी बोलण्याची संधी भेटतो, त्या देवाची स्तुती करण्याचा अवकाश मला भेटतो. म्हणून शुकाचार्य ते पत्र घेऊन तिरुमलाला आले. कृष्ण श्रीनिवास जणू काय तो पूर्वी काय व्हायचं, गावाला गेलेला पती, गावाला गेलेली पत्नी, फोन मोबाईल काय नव्हते तेव्हा. कम्युनिकेशन होता फक्त पोस्ट ऑफिस. तो प्रत्येक सोमवारी पोस्ट यायचा असं ठरला होता. सोमवार सकाळपासून बायका वारंवार बाहेर येऊन बघायचं पोस्टमन आले की काय, पोस्टमन आला की काय. असे श्रीनिवास शुकाचार्य आले की नाही, शुकाचार्य आले की काय, आज जात आज करण्याचं नाटक करत होता. शुकाचार्याने भोगवला. शुकाचार्य धावत आले. कृष्णाने नमस्कार करण्याच्याऐवजी शुकाचार्य नको म्हटलं. त्यांनी स्वतःचं आलिंगन दिलं. शुकाचार्य माझे काम कच्चा की पक्का सांगा. शुकाचार्य सांगतो भगवान काय तुम्ही चेष्टा करता, काय तमाशा करता. तुझे काम केव्हा तर कच्चा होतो काय रे? तुझं काम केव्हा तर अपरिपूर्ण होतो का? परिपूर्णच आहे. भगवंत काय नाटक करता. स्वतः आकाशराजाने पत्र लिहून दिलं आहे बघा. पत्र वाचल्यानंतर त्याने सांगितलं शुकाचार्य आता मला सुद्धा पत्र सांगावं लागेल, लिहावं लागेल. राजा विराज्य पूज्याय राजाधिराज सर्वपूज्य सर्वश्रेष्ठ चक्रवर्ती दानशूर महापराक्रमी हे सर्व विशेषण सांगून आकाश राजाला हा बालक श्रीनिवास
नमस्कार करतो, तुम्ही ससूर म्हणून तुम्ही पद्मावतीला देण्याचा निश्चय केला. माझी इच्छा तशीच होती, मला आनंद झाला आहे आणि निश्चित आम्ही त्या दिवशी, त्याच्या मागच्या दिवशी येऊ आणि तुमची कन्या आम्ही स्वीकारू. आणि आकाश राजा, लग्न म्हणजे तो वराला काहीतरी द्यायचा असतो. ते काय द्यायचं सर्व तुम्हाला माहित आहे. तुम्ही चक्रवर्ती आहेत, तुम्ही कमी करू देणार नाही हे मला निश्चित आहे. आम्ही निश्चित येतो. किती श्रीनिवास. अर्थात अप्रत्यक्ष रीतीने त्याने मी हुंडा घेणार आहे, तुम्ही दिला पाहिजे म्हणून सूचना केली. अर्थात कलियुगामध्ये देव सांगतो की कलियुगामध्ये ते स्वतःची कन्या, स्वतःच्या अंतःकरणाची तुकडी, स्वतःचा जीवाचे एक भाग त्याला जन्म देऊन, वाढवून, विद्या देऊन, लक्ष्मीसारखे सर्व घराचे योगक्षेम बघणारे आणि काही तर कमवून पैसे आणणारे ते कन्या देत आहेत. पण त्याच्यावरती 10 लाख द्या, 20 लाख द्या, 15 लाख द्या. हे कसली भिक्षा? भिक्षा मागायचं असतो का? कन्याचं तर मूल्य आहे का? एका स्त्रीचा बाजारभाव असतो का? नाही. हुंडा मागणारा हा वर नसतो, हा भिक्षुक असतो. मला इतके पैसे पाहिजे, भिक्षाचे आहे. नाही तर तुम्ही भिक्षक होऊ नका. म्हणून जगाला शिकवण्यासाठी हुंडाच्या मागे पडू नका असे लोक पडतात, म्हणून देवाने करून दाखवलं. असा लिहून बालक श्रीनिवास म्हणून सही करून पाठवून दिला. आणि आता वैशाख शुद्ध दशमी लग्न आणि नारद पंचरात्र प्रकार आश्विन शुक्ल पक्ष दशमी, आज सप्तमी. श्रीनिवासला जेवण आणले होते, बकला होते रोज सारखा. तो भिक्षा आले, श्रीनिवास उठ, जेवायला उठ रे, जेवण कर रे. श्रीनिवास सांगतो, नाही आई, आता तुला परत नारायणपूरला जावं लागेल. अरे एकदा तू साखरपुडा करून आणली आहे ना, तर रोज रोज तुझ्या पत्नीला पत्र मी देऊन येण्यासाठी पोटमन नाही मी कशाला तिकडे जाऊ? तुला काय पाठवायचं तू स्वतः जाऊन देऊ नये. श्रीनिवास सांगतो, तसा नाही. राजाला सांगायचं हा लग्न कॅन्सल. काय झालं रे? तूच पाठवला होता ना, आता कॅन्सल काय म्हणतो? यशोदा काय करू? आता शादील त्या लग्नाला मी गेला तर तू आणि मी दोघेच. तो राजा, त्याच्या बंधू बांधव, प्रजारोग, लाखो लोक असणार. त्यांच्या पुढे आम्ही परपटून दोनच गेला तर कसं चांगलं दिसत नाही. आणि मी आपल्या बंधूंना सुद्धा बोलू शकत नाही. कशाला म्हणजे ब्रह्माला बोलू की मी दुसरा लग्न करीत आहे? ब्रह्मा सांगतो माझ्या आईला सोडून लग्न करायचं तर मी कशाला येऊ? रुद्र नातू माझ्या लग्नासाठी तू ये म्हटलं तर, अरे माझी आजीला सोडून दुसऱ्याचे लग्न करतोस, मी येत नाही जा, असं देवता लोक सांगणारे आहेत. ते कोणी नाही आलं तर खजील होतो ना. नंतर तिकडे गेल्यानंतर आकाशराजा, अरे तुम्हाला कोणी बंधू नाही, अनाथ झाला, म्हणजे मुलगी देणार नाही, जाऊन अपमानित करून पाठवून देईल. तिकडे जाऊन अपमानित होण्यासाठी आम्हीच सांगायचं हे लग्न कॅन्सल. मुलाला मुली पसंत पडली नाही.
त्यावेळी भुकलावती सांगते, श्रीनिवास किती नाटक करतो रे, किती सांग, अजून ते सुद्धा माझ्या पुढे. तू काय सांगितलं मला, मी एकच बंधू, दुसरे बंधू नाही, दुसरे माझ्यासाठी कोण येणार. अरे भगवंता, तू जगत पिता आहे आणि ब्रह्मादी सर्व तुझे परिवार आहेत. तुझ्या एका हाक माराने सर्व धावून येतात, कोट्यावधी देवता येतात तुझ्या लग्नासाठी. त्यांना बोलव, निरोप पाठव. तुझा मुलगा ब्रह्मा आहे ना, त्याला निरोप पाठव. आणि तुझा नातू शंकर आहे ना, त्याला निरोप पाठव. दुसरी जे देवता आहे त्यांना निरोप पाठव. श्रीनिवास सांगतो, बकुलावती शक्य नाही. तुला माहित नाही, आजकालचे मुले आमचे सारखे नाही. आई वडील जे सांगतात मानायचं असे नाही. आणि कोणत्या तोंडाने मी सांगू की तुझ्या आईला मी सोडला आहे, मी दुसरा लग्न करतो, ये म्हणून का तू मुलगा येतो का? स्वतःच आई सोडल्याच्या लग्नाला ते येतात का? आजीला सोडून दुसऱ्या मुलीचे लग्न करायचं असेल तर तो नातू येतो का? हे शक्य नाही. मी कोणत्या तोंडाने त्यांना आमंत्रण देऊ? म्हणून नको, लग्न कॅन्सल. त्यावेळी भुकलावती सांगते, श्रीनिवास हे सर्व नाटक बंद कर. तू विश्वकुटुंबी आहे, भगवान विष्णू आहेस रे. तुझ्या एक सूचनाने ब्रह्मादी सगळे देवता येतात, सर्व कोट्यावधी देवता येणार आहे आणि तुझं लग्न अत्यंत थाटाने होईल रे, काय चिंता करू नकोस. असे त्याने पुलिंदा त्याने असं सांगून विराम घेतले. आणि हे सर्व नाटक माझ्या पुढे पडू नकोस, त्यांना बोलो. हा आई ठीक आहे. त्याने वायू आणि शेष देवाचा ध्यान केलं. 2 मिनिटात ते दोन्ही पुढे येऊन हात जोडून, भगवान आज्ञा काय आहे सांगा. वायुदेव तू ब्रह्मलोकाला जा आणि ब्रह्मलोकाला जाऊन ब्रह्माला सांग, श्रीनिवास या कलियुग द्वापरयुग संधीत तिरुमलामध्ये व्यंकटगिरीचा मध्ये आकाशराजाची मुलगी पद्मावतीशी लग्न करायचा त्यांनी निर्धार केला आहे. आणि तूच मोठा मुलगा असल्यामुळे त्या लग्नात पुण्यावाचाला बसणारा तूच आहे, म्हणून तूच मेन यजमान, तो लवकर यावे म्हणून त्याला सांग. आणि शेष तू कैलासला जा. माझा नातू शंकर आहे, तो थोडा खोडकर आहे, येतो की नाही. अरे माझ्या आजीला सोडणारला मी कशाला सांगतो, काय तर समजावून त्याला घेऊन ये. आणि तसेच दुसऱ्यांना हे सर्व सूचना तुम्ही पाठवा. नाही ना, वायू आणि सेठला नाही, गरुडाने सेठला त्याने बोलवलं. गरुडाला सांगितलं तू सत्यलोकाला जा, ब्रह्माला सांग. ते गरुड केव्हा जाऊन ब्रह्माला सांगितलं. ब्रह्मा अत्यंत आनंदित झाला. सरस्वती, गायत्री, सावित्रीनं बोलवलं. सगळं लवकर तयार व्हा, एक अर्धा तासात निघायचं आहे. आणि सेनापती ते कुमारला षण्मुखाला बोलवलं. षण्मुख सगळीकडे दवंडी पेटाव की भूलोकामध्ये श्रीनिवासाच्या लग्नासाठी ब्रह्मा जात आहेत, जना जना यायचं आहे, सर्व 15-20 मिनिटात तयार होऊन यावे. सर्व खुशी, भगवंताचं लग्न बघायला मी भेटतो म्हणून ते सर्व तयार झाले. अर्धा तासात तयार होण्याचा संबंध होता, 10-15 मिनिट झाला होता. तो सेनापती आला.
थोडा त्याचं तोंड उतरला होता. ब्रह्माने विचारले, काय झालं रे? आपला सैन्य यायला तयार नाही. कशाला रे? त्यांना 6 महिन्याचा बोनस पाहिजे म्हणे. 6 महिन्याचा बोनस दिला तर ते तुझ्या वडिलांचं लग्नाला ते येणार, नाहीतर त्या सत्याग्रहात बसलेले आहेत. म्हणजे पुढे आयत्या वेळी सत्याग्रह करतात, करेक्शन करण्याच्या वेळी शिक्षक सत्याग्रह करतात, आणि पावसाळा सुरू होण्याच्या आधी म्युन्सिपाल्टीवाले सत्याग्रह करतात. आयत्या वेळी त्यांचं तोंड पकडायचं. तसेच ते करतात. अरे इतकंच ना, त्यांना सांग 2 वर्षाचा बोनस भेटेल, त्यावेळेला सांग. 6 महिन्यानं मी 2 वर्षाचा देतो. माझं वडिलांचं लग्न आहे, किती दिला तर मला कमीच आहे, देतो, त्यावेळेला सांग. तर तयार होऊन निघाले. निघाल्यानंतर सत्यलोकातून तपोलोकाला आले. तपोलोकांचे विचार सांगितलं. हा ब्रह्मा आणि त्यांचा संकल्प परिवार, सत्यलोकाचे अनेक लोक, हजारो लोक, मिरवणूक कुठे चालली आहे? तो त्यांच्या जोडी आलेल्या सैनिकाने, सेनापतीने सांगितलं, ब्रह्मदेवाचे वडील श्रीनिवासाचं लग्न आहे म्हणून निघाले आहेत. अरे श्रीनिवासाचं लग्न, आम्ही सुद्धा येतो, चला. देवाच्या लग्नासाठी आमंत्रण कोणा पाहिजे म्हणून कुठे नियम आहे? माहीत झालं आम्ही चाललो. आम्ही परिवाराचं आहो ना, परिवारातले लोक आमंत्रणाची वाट बघायचे नसतो. असेच जनो लोक, महर लोक, सुवर लोक चे लोक जोडले गेले. कोट्यावधी लोक झाले. आणि ब्रह्माला निरोप पाठवून 1.5 तास झालेला होता. तो अर्धा तासात निघणार होता. परत थोडा सैनिकाने ट्राय केल्यामुळे थोडा समजावून वेळ लागला. श्रीकृष्ण श्रीनिवास सांगतो, आई बघ मेन मुलगाच आला नाही. यायला तर 10 मिनिटात येण्यास समर्थ आहे. मी सांगितलं होतं ना, वडील मी दुसरा लग्न करतो म्हणून तू सर्व या, म्हणजे तो पहिला तो पत्नीचा मुलगा येतो का? येत नाही. बघ मी सांगितलं होतं ना, तू कोकणी येणार नाही. तितक्यात एक दूत येतो, तुझे ज्येष्ठ पुत्र, तो जनो तपोलोक, जनोलोक, महरलोक, सुवरलोक इत्यादी ओलांडून भूलोकल्याला आले आहे. आता काशीत गंगेत स्नान करत आहे. स्नान संपून तो येणार. परत 2 मिनिटं झाला होता. दुसरा दूत आला. आता ब्रह्म नाशिक मध्ये आहे, गोदावरी ते स्नान करून येणार आहे. आणि तितक्यात 2 मिनिटं झाला होता. दुसरा दूत आला. तो तुझा पुत्र भीमरथीमध्ये पंढरपूरमध्ये स्नान करून निघालाय, आता येतो. तो चौथा दूत आला. तसेच खाली तिरुपतीमध्ये तो पोचलेला आहे. आणि तिकडे तो सरोवरामध्ये स्नान, कपिल तीर्थामध्ये स्नान करून आत्ता वरती येतो. आता सांगत साक्षात तो षण्मुखाला, त्यांचा सेनापती आणि गरुडाला, तुझा प्रियपुत्र येत आहे, तयार हो. त्यानंतर श्रीनिवास उभा राहिला. थोडा 4 पाऊल पुढे गेला. कधी म्हणजे ज्यांच्याकडून काम व्हायचं असलं तर त्यांना जाऊन या ब्रह्माकडून सर्व काम व्हायचं आहे. पुढे झाला. ब्रह्मा आल्यानंतर ब्रह्मा परमात्माला नमस्कार करण्यासाठी वाकला. श्रीनिवासने सांगितलं, नाही पहिल्यांदा माझ्या आईला नमस्कार कर. ब्रह्मा बघायला लागेल, तुझी आई? परमात्मा, तुझी आई कुठून आली रे? तुला कोण आई वडील कोण आहे? कोणी नाही. अजय आहे, आनंद स्वरूप आहे. तुझी आई कुठली रे? मला सांग, तुझं रहस्य काय? ही आई कशी? ही कोण?
आई विचारत म्हणून रागावू नका, पण माझे वडिलांचं आहे तुम्ही कसे काय झाले? तो श्रीनिवास सांगतो, ठीक आहे थांब सांगतो. थांब बस म्हणून सांगितलं नाही, कशाला, जागा कुठे आहे? त्याच्या रूम होता 6x10 आणि हे करोडो लोक आले होते. थांब थांब सांगतो. काय झालं की मी कृष्णावतार घेतला होता. कृष्णावतारात माझं बालपण गोकुलमध्ये गेला आणि एक एक क्षण यशोदा देवी माझ्या जोडी होती. प्रत्येक क्षणाचं त्याने सुख प्राप्त केलं. लेकिन जेव्हा मी अक्रूरा जोडी मथुरेला गेला त्यानंतर मी गोकुलला परतलाच नाही. एक नाही, दोन नाही, चक्क 16,108 लग्न केला, पण यशोदाला बोलवला नाही. का इतका विसराळ होता का कृष्ण? इतका यशोदाचे द्वेष होता का? नाही. की देव किती आम्ही मागतो तितकंच देतात, जास्त देत नाही. तिने काय विचार सांगितला, वर केला होता. नंद आणि यशोदाने तपस्या करून देवाला वर मागितले होते, तुझे बालपण बघायचं आहे. बालपण दाखवलं, तुझं लग्न बघायचं म्हणून विचारलं नव्हतं. म्हणून देवाला मागायचं असेल तर फार विचार करून मागावा लागतो. तू उद्या बे भगवान मला पैसे पाहिजे, पैसे पाहिजे, पैसे पाहिजे म्हणजे व्यंकटेशाला विचारणार, तुला पैसे भेटतील पण तुझं आरोग्य चांगलंच राहणार नाही, बेडरिडन. पैसे घेऊन काय करणार? म्हणून देवाचे पुढे मागायचं असलं तर काय मागायचं, कसं काय मागायचं, ती एक शैली आहे. भगवान मला जे हित आहे ते कर, जे अहित आहे ते दूर कर. म्हणजे मला जे हित आहे, मी कितपर्यंत पोहोचला पाहिजे सर्व देवाला माहित आहे. मला जे पाहिजे पुढे काय पाहिजे ते मला काही कल्पना नाही. म्हणून परमात्मा मला तूच पाहिजे आणि माझा जो हित आहे तूच कर. रक्षत ज्ञान भक्ती हरेस तृप्ती. भगवंताच्या मागणी करायचं, ज्ञान दे, भक्ती दे आणि माझी स्तुतीने, माझी पूजाने तू संतुष्ट होऊन अनुग्रह कर. तो म्हणून देवाच पुढे इतकंच मागितलं पाहिजे, जास्त मागायचं नाही. तो म्हणून मी त्याला एका लग्नाला सुद्धा पत्र पाठवलं नाही. पुढे प्रभास क्षेत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी सगळे गोकुलवासी तिकडे आले होते. मी सुद्धा माझ्या परिवाराजोडी तिकडे आलो होतो. तिथे तो यशोदाशी माझी भेट झाली. यशोदा येऊन सांगितलं, कृष्ण तू माझा मुलगा नाही मला माहित झाला, तर तू देवकीचा मुलगा आहे, पण आमच्याकडे वाढला, तू आम्हाला आनंद दिला, आम्ही तुझ्यावर प्रेम केला, तुझ्या लग्नाला बोलवायचं नाही का रे? एक तरी लग्नाला बोलवायचं होता. 16,108 लग्न केलास, एक लग्नाला यशोदाला आमंत्रण देऊ, ते बालपणी माझ्या रक्षण केले आहे, माझी आई आहे, ते विसरलास का रे? म्हणून विचारल्यानंतर कृष्ण सांगितलं, आई काय सांगू, सगळं लग्न गडबडे, पत्रिका प्रिंट करायलाच वेळ भेटली नाही. पहिली बायको रुक्मिणी, तिचं लग्न शिशुपालाचं करायचं होतं म्हणून तो त्यावेळी मी तडातडीने तिकडे तिकडून घेऊन आलो. आल्यानंतर वेळ नाही, मग काय तर देवतर करतील म्हणून गडबडीत लग्न करून टाकलं. तुला बोलायची वेळच राहिला नाही. आणि दुसरी सत्यभामाच्या वडिलांनी माझ्यावर अपवाद टाकला होता. समंतकमणी हा घेतलाय म्हणून. मी समंतकमणी आणून दिलं, कुठे गेला होता दाखवायला,
तो एकदम लाजला, मी कृष्णावर अपवाद टाकला म्हणून. त्याने चक्क त्या मुलीला बोलवला आणि माझ्या हातात त्याचा हात माझ्या हातात दिला. कृष्णार्पण कन्यादान केलं, घेऊन जा म्हणून सांगितलं. पुरोहित नाही, काय नाही, तिकडे कोणाला बोलव. आणि त्याच्यानंतर जांब होते, त्याच्या वडील माझ्याशी युद्ध केलं आणि त्याच्या मुलीचा हात माझ्या हातात दिला, घेऊन जा म्हटले. तिकडे सुद्धा काय मंडप बांधला गेला नाही, पुरोहित नाही, बजावजंत्री नाही, काय नाही. अर्थात माझे जितके संदर्भ आहेत सर्व गडबडीत झाले. तो भद्राच्या वेळी मत्स्यंत्र भेदन केला. नीलाच्या जोडी लग्न करताना त्यांच्याकडे 7 सांड होत्या, त्यांना कंट्रोल केला. आणि हे कालिंदी यमुना जी आहे, यमुनाचे जोडी लग्न करीत असताना ती तपस्या करत होते भगवंताचे, कृष्ण श्रीनिवासाचे मी लग्न करणार म्हणून. त्या बागेत जात होतो आणि तिला विचारल्यानंतर असं सांगितलं, त्याचे लग्न केलं. आतापर्यंत जे सर्व गडबडीतच झाले. पण तो आता लग्न बघायचं मागत आहे ना. तो ह्या द्वापरयुग संधीत मी पुन्हा वैकुंठताने येतो. त्यावेळी तुझं काम म्हणजे मला कन्या बघणं आणि त्याचा साखरपुडा करून घेणं. A to Z सर्व तुझ्या अध्यक्षात होणार आहे. फक्त तुम्हाला थर्ड पार्टी म्हणून माझ्या लग्नात बोलत नाही, तूच मेन आहे, तुझ्यामुळे सर्व होत आहे म्हणून आले. अर्थात आता जे काही बोलवलं नाही म्हणून तो निमित्त मी सांगत नाही. पुढचं लग्न तुझ्या हातानेच होईल. तीच यशोदा देह न सोडता वराह स्वामींच्या घरात राहत होते आणि त्यानंतर वराह स्वामीने मला जेव्हा घाव झाला होता, पथ्य पाहिजे होता, त्यावेळी यशोदाला माझ्याकडे पाठवलं. पण ह्या संदर्भात तो यशोदाचं नाव बकुलावती म्हणून आहे. ते माझी पहिल्या अवताराची आई आहे. गेलं नमस्कार कर. ब्रह्मदेवाने हात जोडला आणि तितक्यात एक दूत आला. सांगितलं, तुझा प्रिय पुत्र, दुसरा मुलगा, तुझा अत्यंत प्रिय मुलगा आणि त्याच्या लाड प्यारात वाढलेला मुलगा येत आहे. बकुलावती सांगितलं, तो कोण रे? तो वायुदेव. जिथे वायू असतात मी तिथे असतो. संसारात जिथे वायू नाही मी तिकडे जातच नाही. म्हणून वायू भक्ती पहिल्यांदा केला पाहिजे. वायू अंतर्गत रूपाने मी खुश होणार आहे. तो म्हणून तो अत्यंत परमात्म्याला प्रिय होता. प्रिय पुत्र आल्यानंतर हा ये बैस नाही, जागा नाही. सर्व आता उभे राहिले. तितक्यात बाजा गाजा भजंत्री करून हाय जय 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 करून ओरडत असलेले सहकाऱ्यांच्याकडून एक व्यक्ती आला नंदीवर बसून. आल्यानंतर आसनावर बसलेला होता श्रीनिवास. उठून या ये नातूकडून काम करायचं, काम करून घ्यायचं होतं म्हणून कामापुरती मामा. असा व्यवहार कसे काय करतात भगवंत ते करीत आहे. आणि तितक्यात दुसरे आले. शेठ देव येत आहेत, गरुड देव येत आहेत, इंद्र येत आहे, कामदेव येत आहे. एकाचा मागे एक येत आहे. तितक्यात कुबेर येताना दिसला. परमात्मा धावत धावत त्याच्याकडे गेला. ये म्हणून. कशाला? म्हणजे ज्याच्याकडे पैसे त्याला मर्यादा जास्त.
उद्या तोच लोन देणारा आहे, म्हणून थोडा जास्तच आणि सत्कार दाखवला. त्यानंतर अग्नी आला, त्याला सुद्धा पुढे जाऊन त्याने हात देऊन आत बोलवलं. कशाला? जी अग्नी आहे ती अग्नीत उद्या स्वयंपाक करणारा आहे. कलियुगात स्वयंपाकींचा मर्यादा तो त्यांचा मर्जी जास्त पाळावा लागतो, नाहीतर भेटणार नाही. कलियुगात स्वयंपाकी म्हणजे आजकाल नखरा त्यांच्या हजार तऱ्हाचा नखरा असतो, पण ते सर्व नखर सहन करावा लागतं. तितक्यात विश्वकर्मा आला, नमस्कार केला. भगवान श्रीनिवास नमस्कार. त्याने त्याच्याकडे बघितलंच नाही. इंद्र इकडे येण्यात आला. देव काय सांगू, या व्यक्तीला नोकरीतून काढून टाक, या विश्वकर्माला नोकरीतून काढून टाक. त्यावेळी विश्वकर्मा सांगतो, भगवान ह्या चिमणीवर तुमचा ब्रह्मास्त्र कशाला? मी काय चूक केला आहे? काय चूक केला? कशाला लेट केलास? आणि इतके लोक सर्व थांबलेले आहेत, त्यांना बसण्यासाठी एक घर तयार करायचे इतका माहित होत नाही तुला? त्यानेच घर बांधले नाही ह्याच्यावर रागवत आहे. म्हणजे संसारात असंच असतो, आपला काम नाही झालं तर दुसऱ्यांचं रागायचं. विश्वकर्मा सांगतो, भगवान आपली कृपेने सर्व शक्ती तुम्ही दिलेल्या आहे. फक्त हे काम करून सांगा, आत्ता करून दाखवतो. म्हणून त्याने एक 15-20 मिनिटं इतका मोठा सभागृह बांधला, सर्वांना वेगळे वेगळे रूम, एक अर्धा तासात तयार. तुझ्यासाठी जो रूम रिझर्व आहे तिकडे, सर्व भक्तांसाठी रूम आहे तिकडे. तितके सर्व झाल्यानंतर आता पुढे काय, कसे काय करायचं, सर्व मीटिंग सुरू झालं. आणि उद्या अष्टमी आहे. साखर निश्चितार्थ, पुण्यावाचन सर्व झालं पाहिजे, वाङ्निश्चय झाला पाहिजे. आणि पुरोहित कोण? वसिष्ठाने सांगितलं, तो मी कन्याच्या पार्टीला जातो, त्यांचा मी कुलपुरोहित आहे. आणि विश्वामित्र तुमच्याकडून पुरोहित असणार. ठीक आहे, त्याचा विचार केला. हे करीत करीत दुसरा दिवस सकाळ झाला. सकाळ झाल्यानंतर 5 वाजता ब्रह्मा आले. श्रीनिवास उठ, तैलाभंजन करायचं आहे. तेल लावून आज डोक्यावरती स्नान करायचं असतं, तो म्हणून उठ, सचे स्नान करायचं असतो. उठ म्हटला की सांगितलं ब्रह्मेकडे, काय झालं श्रीनिवास? हे लग्न नको, त्याला निरोप पाठव. काय नाटक करतो रे, वारंवार लग्न नको लग्न नको. कशाला लग्न नको? अरे मला तेल लावून आंघोळ करवणारी लक्ष्मी, तिच्याशिवाय मी लग्न कसं काय करू? तिला सोडून मला मन होत नाही रे. तो म्हणून हे लग्न नको. तितक्यात शंकराला नातू थोडा जास्त त्याचं स्वातंत्र्य. वडील आजोबा कशाला नाटक करता? लक्ष्मीला बोलवायचं ना, बोलवा ना. हे सर्व ते नाही तर काय करणार, हे करणार ते करणार. जा बोलवा, कोणाला तर पाठवा, येते येईल. ए शंकर कब्बसर, तुला व्यवहार माहित नाही. पहिल्यांदा तो रुसून मला सोडून गेली आहे, आणि आता मी दुसरा लग्न करतो हे म्हणजे काय येते का?
म्हणून थोडा उपाय करावा लागतो. पण ते येल्याशिवाय मी आंघोळ करणार नाही. आता तिच्याकडे कोणाला पाठवायचं? त्याने सांगितलं, हे सूर्याला बोलवा रे, सूर्याला बोलवा. कशाला? लक्ष्मीला न चुकता सरता काम करणारा प्यारा आहे. सूर्य केव्हा रजा घेतलाय? PLCL कोणता घेतलाय? काय नाही. उद्योगिनम पुरुषमुपैते लक्ष्मी. तो आळस सोडून 24 तास प्रयत्नशील लागतात, त्यांच्याकडेच लक्ष्मी येते, त्यांनाच पैसे भेटतात. जे आलसी आहेत, बसून आहेत, लक्ष्मी त्याच्यावर केव्हाही संतुष्ट होणार नाही. सूर्याला सांगितलं, सूर्य जा, लक्ष्मीला घेऊन ये. सूर्य सांगतो, मी जाणार ना. काय रे, माझे वचन तू उल्लंघन करशील? सर्व दुसरं काही सांग करतो देव, ह्या कामात मला गुंफवू नका. कशाला? म्हणजे पती पत्नींच्या झगडामध्ये तो मुलगा अनाथ झाला म्हणून म्हण आहे, आणि मी तिच्याकडे गेला, तुझा नवरा दुसरा लग्न करीत आहे, लक्ष्मी तुला बोलवता ये, म्हणजे 2 कपाळाला ते मारतील. मला बोलवायला तू आला, आणि सवतच्या लग्नाला मी येऊ, मार खायला मी जाणार नाही. श्रीनिवास सांगतो, तसा नाही रे, उपाय सांगतो, सांग. तिचं मंदिरापर्यंत जा, कोल्हापूरला. मंदिराच्या बाहेर उभा राहून रडायला सुरू कर. तुझ्यावर तिचा प्रेम जास्त आहे, कारण की तो उद्योगी पुरुष आहे, केव्हाही रजा घेत नाही, 24 तास तू काम करणार आहे. ते तुला विचारत, काय रडायला, काय झालं? कोणी तुझ्या राज्यातून तुझ्या राज्यात खेचून टाकलं का? तुला स्वतःचा अधिकारानं तोडून दुसऱ्या सूर्याला ठेवलं का? हे सर्व काय विचारेल ते. काय झालं तुला रडायला? तिला इतकंच सांग, श्रीनिवास अत्यवस्थ आहे. आत्ता की किंवा 10 मिनिटाने प्राण जाण्याचा एकदम सिरियस आहे श्रीनिवास. ते येतील, त्याला घेऊन ये. सूर्य सांगतो, जाणार ना. किती काय मूर्ख आहे, तुला सिरियस होणार नाही. तू नित्य आहे म्हणून तिला माहित आहे, अजून कान पकडून 4 मारेल ते, काय खोटं खोटं बोलतो म्हणून. देव सांगतात ना, माझी मायाने ती सुद्धा मोहित होईल, त्या घेऊन. सूर्य निघाला.